नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या A to Z क्रॉप या यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि वरती दिलेलं बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला आले अद्रक पिकाबद्दल माहिती व आले बाजार भाव जे आहेत आपण देत असतो। बरेच दिवसापासून आले बाजार भावाचा अपडेट देता नाही आला, तुम्हाला काय कारणास्तव। आणि सध्या आले बाजार भावामध्ये एवढी तेजी पण नाही, एवढी मंदी पण झालेली नाही आहे। पण शक्यता आहे आज थोडीफार जे तर मागच्या 2 दिवसात ते आज थोडीशी भावात वाढ झालेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, मागच्या 2 दिवसात आणि आजची जी खरेदी आहे ते 14,000 14,500 पर्यंत गेलेली आहे। ज्या शेतकऱ्यांपर्यंत माल आहे, ज्या शेतकऱ्यांपाशी अजूनसुद्धा माल आहे, त्यांनी जर द्यायचा असल्यास सध्या भाव चांगले 13-14,000 रुपये भाव जे आहे तर बऱ्यापैकी आहे। आणि याच्यावरती अद्रक जाईल याची काही शक्यता नाही, कारण मी शेवटचा व्हिडिओ होता आपला अपडेट देण्याचा की त्यावेळेस सांगितलं होतं की 15,000च्या वरती आज याच्या पुढे अद्रक जाणारच नाही। त्यावेळेस भाव सांगितले होते 11-11.5 भाव चालू होते आणि कालचे आणि आजचे जे भाव आहे तर हे 14-14.5 पर्यंत हायेस्ट माल बघून आहे, चांगल्या क्वालिटीचा माल। आणि तुम्ही बघू शकता आता ही चालू वर्षाचे पहिला 1 नंबरचा प्लॉट आहे। बघा अशा प्रकारे क्वालिटी आहे अद्रकीची। बघा अशा प्रकारे फुटवे पण काही ठिकाणी चांगले आहे, काही ठिकाणी थोडंसं हलक्या रानाच्या हिशोबाने यावर्षी थोडंसं टेम्परेचरमुळे प्लॉट थोडासा खालीवरतीच आहे, पण तरी बेटर आहे, कमी खर्चामध्ये आपण नियोजन करतो आहे। तर शेतकरी मित्रांनो, हा होता आले पिकाचा जो बाजारभाव आहे तो। त्यामध्ये चांगल्यात चांगला माल जो आहे तो 14,500, कमीत कमी 13,000 पासून सुरुवात आहे। आणि जो कवळा माल आहे तो चालू आहे 50, 55 ते 70 पर्यंत। चांगल्या क्वालिटीचा जाडा असेल तर तो 70-65 रुपयापर्यंत चालू आहे, कमीत कमी 50 ते 55 रुपये। तर ही रेंज आहे सध्या आले बाजार भावाची। तर ज्या शेतकऱ्यांपाशी अजून सध्या माल आहे त्यांनी ह्या रेटमध्ये दिला तर चांगलंच आहे। शक्यता अजून कसं सांगता येत नाही, कारण बाहेरचा जो माल आहे, आपल्या इकडे नवीन माल जो आहे मंडीमध्ये यायला सुरुवात झालेली, त्याच्यामुळे हे भाव कमी झालेले आहेत। मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं। आणि आता ह्या वातावरणामध्ये जर अजून अद्रकी लागण्यास सुरुवात झाली तर नवीन कवळा माल अजून येऊ शकतो येणाऱ्या टायमामध्ये 15-20 दिवसानंतर सुद्धा, तर भाव वाढणार नाही आहे, शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं आहे। तर हा अपडेट द्यायचा होता शेतकरी मित्रांनो थोडक्यात। तरी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? आणि आल्याचा प्लॉट जो आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की याच्यामध्ये आपण तणनाशक मारलेलं आहे सोसायटी, त्याच्यामध्ये घटक जो आहे टर्गा सुपर, हे पण औषध एकच आहे, सोसायटी आणि टर्गा सुपर हे दोन्ही नाव आहे, ब्रँडचे नाव आहे। तर या दोन्हीपैकी कोणतंही एक तुम्हाला जर फवारायचा असल्यास फवारू शकता, पण शक्यतोवर तुम्ही तुमच्या रिस्कवर फवारा। आता मी माझ्या स्वतःच्या रिस्कवर फवारलं होतं। आज बघा, आज 4था दिवस आहे। तुम्हाला कालचा व्हिडिओ पण टाकला होता, बऱ्याच शेतकऱ्यांनी कमेंट केली होती किंवा किती ml घेतलं आणि त्याचे रिझल्ट पण दाखवा। तर आता आजचा 4था दिवस आहे। अशा प्रकारे हे गवत पिवळं झालेलं आहे, हे बघा, आणि काही ठिकाणी जळलेलं आहे। अजून मुळी जी आहे तर थोडीफार आहे, बघूया अजून 4 दिवसामध्ये किती याच्यामुळे किती फायदा होतो। कारण प्रमाण थोडंसं आपण सांगितल्यापेक्षा थोडं कमी घेतलं आहे, कारण 60 mlचं प्रमाण घ्यायचं होतं, आपण 50 ml घेतलं, कारण म्हटलं आपल्या मालाला इजा व्हायला नको। बघूया त्याचे रिझल्ट तरी कसे येतात, तर तुम्हाला त्याचा अपडेट देऊ। तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।